जिगुरव, विधानसभा अध्यक्ष भिवंडी तालुका ग्रामीण पप्पूजी खंडागे आणि भिवंडी तालुका क्रिकेट ग्रामीणचे विज्ञान सन्माननीय अध्यक्ष योगेश भोईर साहेब आणि भारतीय जनता युवा मोर्चा जिल्ह्याचे सन्माननीय उपाध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील स्टँड आपण पाहू शकता। आदरणीय देवेश पाटील साहेबांचे वडील स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील साहेब स्टँड आपण पाहू शकता। त्याचप्रमाणे भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी स्टँड हा देखील एक आकर्षक स्टँड येथे पाहायला मिळतोय। आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी स्टँड। अटल बिहारी साहेबांना आणि स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील साहेबांना भावपूर्ण आदरांजली। संपूर्ण महाराष्ट्रभर या कला व क्रीडा महोत्सवाचा मोठा बोला आहे, कारण ही मोठी धून दिलेली जाते। या स्पर्धेला एक वेगळं लुक दिलं जाते, एक चांगलं गीत देखील समर्पित केलं जाते सीएम चषक 2018 या स्पर्धेला। आणि प्रत्येक क्रीडा प्रकाराला एक वेगळ्या स्वरूपात ज्या योजना आहेत भारतीय देशातील या भारत सरकारच्या महाराष्ट्र सरकारच्या त्या सरकारच्या योजनांचं नाव दिलं जातंय। आपण पाहतोय उज्ज्वला योजना आहे, त्यानंतर आयुष्यमान भारत योजना आहे। संपूर्ण विश्वभर या आयुष्यमान भारत योजनेचं विशेष कौतुक केलं जातंय की देशातील सर्वसामान्यांसाठी गरीब जनतेसाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या आयुष्यमान भारत योजनेला शुभारंभ केलाय आणि त्याच्या माध्यमातून सामान्य माणसातील गरीब जनतेतील जे काही आजार या जनतेला होतात त्यासाठी खूप मोठं सहकार्य या आयुष्यमान भारत योजनेतून सामान्य जनतेला गरीब जनतेला मिळतंय। त्याबद्दल तमाम जनतेच्या वतीनं या सरकारच्या प्रती आणि पंतप्रधान त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या प्रती आदरभाव व्यक्त केला जातोय। तर येत्या 18 डिसेंबर 2018 रोजी फडके मैदान कल्याण येथे भारत देशाचे सन्माननीय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेबांचं इथे आपल्या भिवंडी लोकसभा क्षेत्र कल्याण नगरीमध्ये शुभागमन होणार आहे दिनांक 18 डिसेंबर 2018 रोजी। मोठ्या संख्येनं भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा मोर्चा असेल, प्रत्येक आघाड्या असतील किंवा इथील सेलचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते यांना विनंती आहे की आपण आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहावं। दरम्यान सकाळी सत्रामध्ये या स्पर्धेचे फोकसमॅन सन्मान्य निलेश गुरव साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे। त्यांचं सीएम चषक 2018 मध्ये हार्दिक स्वागत आहे आणि त्यांचा संघ आपण मैदानावर ऍक्शन मध्ये पाहतोय। पहिल्या सामन्यामध्ये अतिशय भोईर साहेबांच्या शुभ हस्ते हे प्रमाणपत्र दिलं जातं या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल। हे आपण पाहू शकता। आपण पाहू शकता आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर अलखिवली संघाने या स्पर्धेत सहभाग नोंदवला, त्याबद्दल सहभाग प्रमाणपत्र त्यांना दिलं जात आहे। आणि नुकताच भारतीय जनता युवा मोर्चाचे सन्माननीय तालुकाध्यक्ष या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय निलेश गुरव साहेबांचं देखील येथे शुभागमन झालेलं आहे, त्यांचं देखील सहर्ष स्वागत। सामन्याला सुरुवात होते पहिल्या 2 षटकांसाठी। या ऐकूया धूम मचाने वाले कॉमेंटेटर सुभाष धुमाळ। धन्यवाद। स्वीट वाईप्स ऑफ वसई संदीप मोरे सर, अरमान आणि मजर ही सलमजी मैदानात आपण पाहतोय रायझिंग स्पोर्ट्स मापुले या संघाकडून। आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज गोविंद मुंजे। पहिलं षटक पावर प्लेच्या षटकात आणण्यासाठी करणाऱ्याने चेंडू सोपवलेला आहे गोविंदकडे। डावकुशलीचा फलंदाज अरमान सामना करेल गोविंद याचा। यावेळी मात्र चेंडूला एंडफिल्डच्या वरून टोलवलेला आहे मिड विकेट रिजनकडे। फुटवरचा चांगला वापर मात्र अडू शकणार नाही सीएम चौकार। तेज नवे हे भान नवे जल्लोष महाराष्ट्राचा हे आस नवी। पहिल्या चेंडूवर
टिपिकल फटका आपण पाहतोय, इनफिल्डच्या वरून खेळतोय आणि सरळ मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जातोय तो 4 धावांसाठी. अप्रतिम सीएम चौकार. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सफल झाला होता, मात्र चेंडू निघून जातोय लॉंग स्टॉप रिझन मधून. सीमारेषे पार सुस्वागतम सीएम चौकार. हे भान नवे जल्लोष महाराष्ट्राचा, हे आस नवी ही जिद्द नवी. या दरम्यान जल्लोष महाराष्ट्राचा. मयूर गुरव, भावेश ठाकरे, लाला राऊत आणि सनी सोनावणे यांच्याकडून मित कुमार कव्वाड संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. यावेळी मात्र हेलिकॉप्टर फटका खेळण्याचा प्रयत्न अतिशय उत्कृष्ट झेल पकडला जातो आणि पहिल्या विकेटचं पतन पहिला फलंदाज बाद होतोय रायझिंग स्पोर्ट्स मापुली या संघाचा. पाहू शकता कशा पद्धतीने शफल क्रॉस झाला होता, मात्र खेळायचं तो ऑन साइडला द्विधा मनस्थिती आली आणि आपण पाहतोय की चेंडू मिड ऑफ क्षेत्रामध्ये झेलच्या स्वरूपात कन्वर्ट होतोय आणि पहिला हादरा बसतोय, पहिला धक्का बसतोय तो रायझिंग महापोली या संघाला. फलंदाज अरमानच्या खेळीचा अंत होतोय आणि आता मात्र इथे सुखद धक्का, सुटकेचा निश्वास सोडताना मीत स्पोर्ट्स कवाड संघ. अरमान यांनी बाद होण्यापूर्वी 2 चौकारीच्या साहाय्याने 8 धावांचं योगदान दिलं होतं. झेलबादच्या रूपाने पहिला विकेट बाद होऊन पॅवलमध्ये परतलेला आहे. ब्रेक थ्रू मिळून देतो गोविंद आपल्या संघाला. या चेंडूवर मात्र कमबॅक केलं होतं. नवीन फलंदाज उमर येतोय 1 डाऊनला खेळण्यासाठी. सामना करेल गोविंद याचा. यावेळी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. डीप एक्स्ट्रा कव्हरला तिसरा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला अडवतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतात फलंदाज. मजर 2 धावेने आपलं अकाउंट ओपन करतो आणि महाफुली संघाची धावसंख्या 2 धावेने दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10. गोविंद यावेळी मात्र लॉप केलेल्या चेंडूला प्रयत्न चांगला, मात्र तोकडा पडतोय जोपर्यंत डीप मिड ऑफ रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न आणि सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय फलंदाज. अतिशय उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. शरीरश्रीची जाडजूड असली मात्र आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोरे सर आपण पाहिलेलं इंजा मौला का अर्जुन रणतुंगा, डेव्हिड बोन असे अनेक फलंदाज होते ज्यांची शरीरश्री जाडजूड असायची, मात्र चांगली चपल रनिंग बिटवीन द विकेट करण्यात आपण पाहिलेले आहेत. मी विशेष डेव्हिड बोन आणि रणतुंगांचं कौतुक करेन, कारण ज्या वेळेला त्यांची धावगती असायची किंवा त्यांचं फलंदाजीचं जी शैली असायची ती अतिशय कौतुकास्पद होती. डेव्हिड बोन आणि खास करून रणतुंगाची इंजमामुलक धावण्यासाठी थोडेसे कमी पडायचे, मात्र फटकेबाजी अतिशय चांगली करायचे. निश्चित तसा लेजी ठरत होता इंजमा नोला, मात्र रणतुंग आणि डेव्हिड बोन यांची अतिशय उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिली होती. रायझिंग स्पोर्ट्स माफुली संघाची धावसंख्या झालेली आहे ती 12 आणि बरोबर 12 डिसेंबर पासून सीएम चषक 2018 ला सुरुवात झाली होती. सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंडिया हा कसोटी सामना सुरू आहे. भारतीय संघाने बऱ्याच कालावधीनंतर पहिला कसोटी सामना जिंकण्याचा विक्रम केला होता. हा दुसरा कसोटी सामना आपण पाहतोय ऑस्ट्रेलियन भूमीवर. पाहूया विराट कोहलीचा संघ काही चमत्कार करतोय का. गोविंद यावेळी मात्र बॅकफुट जाऊन चेंडूला कव्हर दिशेने टोलवण्याचा प्रयत्न होता. चेंडूवर बॅटमध्ये संपर्क होत नाही. पहिल्या षटकाची समाप्तीचा इशारा होतोय. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर हे आपण पाहू शकता रिप्लेमध्ये बॅकफुटवर खूप गेला होता, मात्र चेंडू आणि फलीमध्ये संपर्क झाला नव्हता. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 1 बाद 12 अशी धावसंख्या आहे रायझिंग स्पोर्ट्स मापुली या संघाची. सुभाष, आपण पाहतो की बरेच भारतीय खेळाडू हे दुखापतग्रस्त आहेत. पृथ्वी शॉ असेल, रोहित शर्मा असेल, बरेचसे असे चांगले फलंदाज हे नक्कीच परतलेले आहेत आणि नवोन्मुख खेळाडूंना नक्कीच चांगलं प्राधान्य दिलं जात आहे या संघामध्ये. पाहिजे आहे विराट कोहली स्वतः कर्णधार आहे, मात्र या स्पर्धेमध्ये या कसोटीमध्ये त्यांची कसोटी ते कशा पद्धतीने सिद्ध करतायत.
नक्कीच पाहूया विराट कोहलीचा भारतीय संघ ऑस्ट्रेलियन भूमीवर काही चमत्कार घडवतोय का. कारण ऑस्ट्रेलिया संघाचा जो विचार केला तर डेव्हिड वॉर्नर आणि स्मिथ हे खेळाडू आपण प्लेन 11 मध्ये पाहत नाहीत. भारतीय संघ मात्र 283 धावांवर गारद झालेला आहे, ऑलआउट झालेला आहे. एक ब्रेकिंग न्यूज आमच्यापर्यंत येत आहे. योगेश येतोय गोलंदाजी मार्कवर. योगेश कोकणे अष्टपैलू खेळाडू मित कुमार कवाड या संघाचा. यावेळी मात्र अफांच केलेला चेंडूला चेंडू हवेमध्ये चेंडूला क्षेत्ररक्षक झेल सोडला जातोय. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आणि अशा प्रकारे जीवदान मिळतं फलंदाजांना. हे जीवदान खूप महागडं ठरू शकेल मित कुमार कवाड या संघाला. वकील ॲडव्होकेट दिनेश भुईर कोण यांना विनंती असेल आपण सन्माननीय अतिथी कक्षामध्ये यावं. ॲडव्होकेट दिनेश भुईर कोण यांना विनंती असेल आपण सन्माननीय मान्यवर कक्षामध्ये यावं आणि स्थान बनवावं. आपलं सहर्ष स्वागत. निश्चित त्यांच्या समवेत काल ज्यांचा वाढदिवस होता एकता मिजाल प्रशांत म्हात्रे आपणास विनंती असेल की आपणही त्यांच्या समवेत व्हीआयपी डायझोर यायचं आहे. आपलंही हार्दिक स्वागत आहे या चषकामध्ये. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये चेंडूला स्वतः गोलंदाज मात्र अशक्य चेंडू होता. जोपर्यंत शॉट एक्स्ट्रा कवडला चेंडू अडवला जातोय आणि धावपाच्या रूपाने फलंदाज बाद होतोय. मापुले संघाला दुसरा हादरा. धन्यवाद. मागच्या वेळेस देखील दुहेरी धाव घेताना हा गोलंदाज थोडासा थकला होता. मात्र यावेळेला नक्कीच संधी मिळाली क्षेत्ररक्षकाला आणि दुहेरी धाव घेण्यात. मात्र ज्या वेळेला स्ट्राईक एंडला तो धावत होता त्यावेळेला बाद करण्यात यश मिळते. वेलकम ॲडव्होकेट दिनेश भुईर आणि वेलकम आदरणीय प्रशांतजी म्हात्रे विद्यमान उपाध्यक्ष भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन भिवंडी तालुका. आणि काल ज्यांचा वाढदिवस होता बिलेटेड हॅपी बर्थडे. नक्कीच काल एकदा मिजाईल प्रशांत म्हात्रे यांचा वाढदिवस होता. आणि मित्रांनो चेरोबा कोण संघ आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत आणि चेरोबा कोण संघाचा ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम पाहायला विसरू नका. 2 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी 2019 पर्यंत अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळणार नाही. 2 फेब्रुवारी पासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे आणि शेवटचा दिवस आपण पाहणार आहोत 6 फेब्रुवारी 2019. काल फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवर आपण शुभेच्छा दिल्या होत्या. आता प्रत्यक्ष शुभेच्छा देऊया प्रशांतजी म्हात्रे यांना. युवाध्यक्ष देखील त्यांना शुभेच्छा देते, त्यांचं स्वागत करतायत. आपण पाहतोय की पहिल्या षटकात नक्कीच 12 धावा उभारल्या होत्या या संघानं. मात्र आता या एकंदरीत 2 चेंडूमध्ये 14 धावा धावफलकावर आहेत. कृपया टेक्निकल टीम आपण 14 धावा स्क्रीनवर कराव्यात. धावसंख्या 14. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. दुसऱ्या षटकातील गोलंदाज योगेश कोकणे. नवीन फलंदाज सरोज येतोय 4थ्या क्रमांकावर खेळण्यासाठी. यावेळी मात्र फुलटा चेंडू फायदा उचलता आलेला नाही. श्री गणेश भरोटे संघाचा संघ नाही का आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. चेरोबा कोण संघाचं हार्दिक स्वागत आहे सीएम चषक 2018 मध्ये. योगेश राऊंड विकेट गोलंदाजी करताना यावेळी मात्र अप्रतिम चेंडू एस्ट्यांच्या वरून चेंडू एस्ट्याच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडू समाप्ती. अति उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज योगेश कडून. मित कुमार कवाड संघाचा इनफॉर्म अष्टपैलू खेळाडू आहे योगेश. यावेळी मात्र दिशा भरकडलेली गेली आहे. आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांच्या समांतर धाव मिळते वाईट सुपाने अवांतर आणि अवांतर धावेने मापोली संघाची धावसंख्या सिंगल निवडून होते ते 15. सुरू असलेला सामना आपण पाहतोय रायझिंग स्पोर्ट्स मापोली आणि युवा नेते निलेश गुरव फॅम टीम मित कुमार कवाड. दुसरं षटक मार्गस्थ आहे. योगेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर राऊंड विकेट गोलंदाजी करताना याला पुन्हा एकदा दिशा आणि चेंडू. पंचांचा पुन्हा एकदा वाईटचा इशारा होतोय. अवांतर वाईट चेंडूमध्ये धावसंख्या सिंगल निवडून होते ती 16.
दिशा भरकटली जाते. आपण पाहतोय गती सुरेख आहे, टप्पा आणि दिशा याच्यावर नियंत्रण नाहीये आणि त्याच कारणास्तव अनियंत्रित हे दोन चेंडू आपण पाहतोय वाईटच्या स्वरूपात. धावफलकावर धावा नमूद होत आहेत, 2 गडी बाद, 16 धावा. रायझिंग महापोली हा संघ. योगेश पुन्हा एकदा खराब दिशांजनाने वाईट चेंडूंचे हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते योगेश या गोलंदाजाकडून. 17 धावा धावफलकावर झळकल्या गेलेल्या आहेत. जे संघाचा प्रमुख गोलंदाज अशा प्रकारे गोलंदाजी केल्यानंतर दबाव निश्चितपणे मित कुमार कवाड संघावर वाढणार आहे, कारण एक धाव सामन्यामध्ये खूप महत्वाची असते. आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण डाव्या बाजूला देवीश पुरुषोत्तम पाटील साहेब, जिल्हा परिषद सदस्य तसेच भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र उपाध्यक्ष यांची छायाचित्र पाहू शकता. थोड्याच वेळात त्यांचं इथं शुभागमन होणार आहे. योगेश आता मध्ये ऊर्ध्व विकेट गोलंदाजी करताना पुन्हा एकदा दिशा भरकटली जाते आणि बॅक टू बॅक चौथा चेंडू हा वाईटच्या रूपाने हाताळतोय गोलंदाज योगेश. दिशान गोलंदाजी आपण पाहतोय, स्फेअर मारा ज्याला म्हटलं जातोय, असं स्फेअर मारा करताना 190 चेंडू सीएम चषकामधील वाईटच्या रूपाने आपण पाहतोय योगेश याच्याकडून. यावेळी पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा, अवांतर धाव वाईटच्या रूपाने. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक एका षटकामध्ये वाईट चेंडू हाताळण्याचा जो दुर्दैवी विक्रम आहे तो पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद सामी याच्या नावे आहे. शुभागमन होतं इथे भरोडी संघाचं. भरोडी संघाला विनंती असेल आपण कृपया टॉस साठी यायचंय. श्री गणेश भरोडी संघ इथे दाखल होते, त्यांचं सहर्ष स्वागत. विपुल टॅटो यांच्याकडूनही मित कुमार कवाड संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. यावेळी मात्र क्लीन बॉल, अतिशय उत्कृष्ट चेंडू हाताळला होता. यावेळी मात्र दांडी गुल चेंडू ब्युटिफुल. पाहू शकता कशा पद्धतीनं राईट ओव्हर द विकेट चेंडू हाताळला, थोडासा बॅकफुटला जातोय आणि उजवी यष्टी इथे उद्ध्वस्त होतोय. अप्रतिम यमक इथे आमचे सुभाष धुमाळ जुळवत आहेत. चेंडू ब्युटिफुल आणि दांडी गुल, क्या बात आहे. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये आमचे सिनियर क्रिकेटर भिवंडी तालुका ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत, एकता मिसाईल म्हणून ज्यांना संबोधलं जातं, प्रशांतजी मात्रे यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाणार आहे. प्रशांतजी मात्रे जे सन्माननीय निलेशजी गुरव साहेब या स्पर्धेचे मुख्य आयोजक, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष यांच्या शुभास्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. हे आस नवी. त्यानंतर निलेशजी गुरव साहेबांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभास्ते ॲडव्होकेट दिनेश भोईर, क्रिकेट खेळापासून त्यांनी आपल्याला दूर ठेवलेलं नाही, तालुका क्रिकेटमधील एक उत्कृष्ट क्लास खेळाडू, त्याचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. पाहू शकता आपण ॲडव्होकेट दिनेशजी भोईर यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाते. धन्यवाद. पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे. इथे जर आपण पाहिलं तर या मान्यवरांचं स्वागत इथे या षटकाराने करतोय हा फलंदाज. नो चेंडू होता आणि आपण पाहतोय अप्रतिम आकाशातून चेंडू सीमारेषे बाहेर जातोय 6 धावांसाठी. या 7 धावा. कवाडगावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते देवेंद्रजी पारकर यांचे स्वागत आणि सन्मान आमचे सन्मान निलेशजी गुरव आपल्या शुभास्ते करतायत. पाहू शकता आपण टीव्ही मॉनिटर देवेंद्रजी पारकर कवाडगावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत, समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते, त्यांचं स्वागत आणि सन्मान केले जाते. बॅक टू क्रिकेट. निश्चितच पुढील चेंडू उघडा डोळे पहा नीट, कारण पुढील चेंडू असणारे फ्रीट. पाहूया फ्रीटचा कशा प्रकारे फायदा उचलतोय फलंदाज. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र फ्रीट असल्यामुळे फलंदाज वाचतोय. चांगला झेल पकडला होता डीप मिड विकेट रिजन मध्ये. आणि अशा प्रकारे दुसऱ्या षटकाची समाप्ती, 2 षटकाची समाप्तीनंतर रायझिंग स्पोर्ट्स मापुली संघाची धावसंख्या झालेली आहे ती 3 बाद 28. आणि यापुढील 2 षटकांसाठी मायक्रोफोन येतात माझे सहकारी समोरचक स्वीट व्हॉइस ऑफ वसई संदीप मोरे सर. खूप खूप धन्यवाद
धूम मंच आलेवाले कॉमेंटेटर सुभाष धुमाळ. आपण पाहू शकता की एकंदरीत या दोन षटकामध्ये 28 धावा धावफलकावर झळकतायत. 14च्या सरासरीने वाटचाल करतोय तो फलंदाजी करणारा रायझिंग महापोळी. नावाप्रमाणे रायझिंग होतोय, कारण पहिल्या षटकात 12 धावा आणि दुसऱ्या षटकात 16 धावा. म्हणजे टिपिकल पॉवर प्लेच्या षटकामध्ये 12 धावा आणि त्या उलट कुठल्याही प्रकारचं पॉवर प्लेचं बंधन नव्हतं, कुठल्याही प्रकारची पॉवर प्लेची मुभा नव्हती. मात्र त्या क्षणी योगेश सारखा गोलंदाज जो होता तो थोडासा मानसिक दबावाखाली आला होता. त्याचा पुरेपूर फायदा उचलत महापोली संघाच्या फलंदाज जिशानने एक जबरदस्त फलंदाजी केलं आणि या षटकात 16 धावांचं एक लयलूट करणारा खेळाचं प्रदर्शन सादर केलं. अशा पद्धतीनं दोन षटकात एकंदरीत 3 गडी बाद 28 धावांवर मजल मारतोय तो रायझिंग महापोली हा संघ. अजूनही 2 षटक शिल्लक व्हायचंय. सन्माननीय विष्णुदत्ता पाटील यांनी देखील एक शो केला होता. आणखीन एक शो होणार आहे त्यांचा. पहिला चेंडू विजेंद्र राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र ऑन दी अप खेळतोय. चेंडू हवेमध्ये सुंदर झेल टिपला होतोय आणि फलंदाज बाद. विजेंद्रच्या पहिल्या चेंडूवर गडी घात करण्यात त्याला यश मिळतंय. आयलो भंडारा उदलाला माझे आईचे पालखीला. आयलो भंडारा उदलाला माझे DJ Webhub India Mix. पाहू शकता कशा पद्धतीनं चेंडू डीप मिड ऑफ क्षेत्रामध्ये झेल मध्ये परावर्तित होतोय आणि जिशानच्या खेळीला इथे मात्र पूर्ण विराम फुल स्टॉप लागतोय. पहिल्या चेंडूवर इथे मात्र विजेंद्रला यश मिळतंय. संघाचं हे 4थं यश मिड स्पोर्ट्स कबाड संघाचं. विजेंद्र राईट ओव्हर द विकेट. सुरेख चेंडू चेंज ऑफ स्पेस गतीमध्ये परिवर्तन. पहिल्या चेंडूत थोडासा वेगाने हाताळला होता, मात्र या चेंडूवर थोडीशी गती कमी केली होते. द्विधा मनस्थितीमध्ये फलंदाजाला टाकलं गेलं आणि प्रभाव पडतोय तो फलंदाजावर. निर्धाव चेंडू अशा प्रकारच्या शैलीमध्ये परावर्तन किंवा एक थोडस चांगलं गोलंदाज प्रत्येकरण करण्याची शैली अवगत असणं गरजेचं. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 1 धाव मिळते. चांगले क्षेत्ररक्षण साजेशी फेकी. फलस्वरूप फक्त 1च धाव घेण्यात समाधान व्यक्त करतात ते रायझिंग महापोली संघाचे फलंदाज उमर आणि त्याला साथ देताना अफान. अशा पद्धतीनं धावफलक 1 पुढे सरकताना पोहोचतोय तो 4 गडी बाद 29 वर. 29 धावा धावफलकावर. या षटकात नक्कीच धावांवर थोडासा अंकुश इथे विजेंद्रच्या एक चांगल्या गोलंदाजा प्रत्येकरणानं बसतोय. विजेंद्र षटकातील 4था चेंडू. इथे मात्र पददलित्याचा वापर. पा फुटवर्कचा ज्या वेळेला वापरतो त्यावेळेला ओळखतोय फलंदाजाचा कशा प्रकारचं अनुकरण आहे, फलंदाजी शैली कशी आहे, फुटवर्क कसं आहे याचं व्यवस्थित परीक्षण करून एक चांगल्या दर्जाचा चेंडू हाताळतोय. याला म्हणतात एक चांगला गोलंदाज, गुणवंत गोलंदाज. नक्कीच बॉडी लँग्वेजला ओळखून चेंडू हाताळला होता विजेंद्र याने. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय विजेंद्र याच्याकडून. फक्त आणि फक्त 1 धाव दिलेली आणि 1 फलंदाजी बाद केलेला आहे. षटकातील 5वा चेंडू. विजेंद्र 8 ते 10 पावलांचा रनअप. सुरेख चेंडू. बाप कुठल्या प्रकारची रूम देत नाहीये. चेंडू वळतोय तो शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये. 1च धाव घेण्यात यश मिळतं ते फलंदाज अफानला. अफान आपला वैयक्तिक खातं उघडतोय. धावफलकावर धावा नमूद होत आहेत त्या 30 धावा. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी मोरे सर आपण पाहतो विजेंद्र याची. कुठले मोठे फटके खेळण्याची मुभा दिलेली नाही फलंदाजांना, रूम दिलेली नाही. कंट्रोल गोलंदाजी आपण पाहतोय विजेंद्र गोलंदाजाकडून. आपण जर पाहिलं तर प्रोजेक्टेड स्कोर होता तो 56चा, मात्र आता प्रोजेक्टेड स्कोर दाखवत होतो 41चा. षटकातील अंतिम चेंडू. इथे मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. झेलची संधी जर यष्टीरक्षक आला असता तर मिळाली असती, मात्र आता धाबाची संधी मात्र हिट होत नाहीये. सुदैव जिथे 1ही धाव अपेक्षित नव्हतं तिथे 2 धावा पूर्ण होतात. 5 सुदैवाची बाब किती रायझिंग महापोळी संघासाठी. कारण जर यष्टीरक्षकांनी प्रयत्न केला असता या चेंडूवर तर नक्कीच झेल पर्यंत पोहोचू शकला असता. मात्र थोडस एक लेझी क्रिकेट पाहायला मिळत त्याच्या बाबतीत आणि या 2 धावा. अशा पद्धतीने या 2 धावांनी धावफलकावर धावा नमूद होतात त्या 32. 1 षटक शिल्लक. 6 चेंडूचा खेळ अजून या पहिल्या डावातील शिल्लक. म्हणजे 3 षटकाची समाप्तीनंतर रायझिंग स्पोर्ट्स मापोली संघाची धावसंख्या झालेली आहे ती 4 बाद 32. अजूनही शेवटचं षटक मार्गस्थ आहे, हाणामारीचे षटक. आणि या षटकामध्ये मोरे सर जर हाणामारी केली तर एका चांगल्या स्कोर पर्यंत पोहोचू शकेल रायझिंग स्पोर्ट्स मापोली हा संघ. रायझिंग स्पोर्ट्स मापोली संघ एक नामांकित संघ आहे
आपण पाहतोय बऱ्याच प्रमाणात महापोलीस विभागात क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या जातात, क्रिकेट खेळलं जातं आणि त्यामुळे त्यांच्याकडे एक वेगळा दांडगा अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा वापर या सीएम चषकामध्ये नक्कीच करण्याचा प्रयत्न केलाय. कारण एकंदरीत 2 षटकांचा विचार केला तर 28 धावा अर्जित केल्या होत्या. मात्र या षटकामध्ये विजेंद्रचं एक अप्रतिम गोलंदाजाचं विवरण प्रत्यकरण नक्कीच कारणीभूत ठरतंय या धावांवर अंकुश घालण्यासाठी. आता मात्र किरणवर जबाबदारी आहे अंतिम षटक हाताळण्याची, कारण हे आपण पाहिलं तर स्लॉग ओव्हर आहे, ज्याला डेड ओव्हर देखील म्हटलं जातं. या षटकामध्ये नक्कीच फलंदाज आक्रमक होत असतात, धावांची लयलूट करण्यासाठी अतिशय ते तरबेज होत असतात. मात्र या षटकात किरणला देखील विजेंद्रचं अनुकरण करूनच तशाच प्रकारची गोलंदाजीची प्रत्यकरण करण्याची गरज. किरण सामना करेल तो फलंदाज अफान. लेफ्ट आर्म अराउंड विकेट. अकुटप्याचा चेंडू बॅकफुटला जाऊन अप्पर बॅकलिफ्ट न खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वळतोय डीप मिड ऑफ क्षेत्रामध्ये, एक धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा घातक प्रयत्न, धावाची संधी मात्र रॉंग एंड थ्रो. आपण पाहतोय ज्या वेळेला नॉनस्ट्राईक एंडला तो फेकी करणे गरजेचं होतं तिथे मात्र स्ट्राईक एंडला फेकी केली जाते आणि त्यामुळे ही संधी मिळते 2 धावा पूर्ण करण्याची. अप्रतिम इथे आपण पाहतोय रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावा. रॉंग इन थ्रो आपण पाहिला होता आणि परिणाम स्वरूप 2 धावा अपूर्ण करतात फलंदाज मापोले संघाचा. 2 धावीने धावसंख्या नोंदवते 34 धावा धावफलकावर. एक अप्रतिम गुणांकन गुणसंख्या लेखन. इथे मात्र ज्ञानेश्वर मुकादम. एकेरी धाव किती झाल्या, दुहेरी धावा किती झाल्या, 3 धावा किती झाल्या, चौकार किती आले, किती 5 धावा पूर्ण झाल्या, किती षटकार लागले, किती वाईट चेंडू, किती नो चेंडू, किती लेग बाईज, किती बाईज, या सर्व गोष्टी अतिशय अचूक नोंद करतायत हे अप्रतिम मॅजिकल फिंगर बॉय ज्ञानेश्वर मुकादम. अभिमान आहे आम्हाला भिवंडी समालोचक असोसिएशन ग्रामीणला. तर किरण षटकातील पुढचा चेंडू अफानसाठी लेफ्ट आर्म अराउंड विकेट. इथे मात्र पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न, चेंडू वळतोय शॉर्ट स्क्वेअर क्षेत्रामध्ये, उलटा झेल पकडण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय आणि आणखीन एक विकेटचं पतन. देवा रे देवा 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 थँक्यू टीचर. श्री गणेश भरोडी संघाचा संघनायक आणि चेरोबा कोण संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकसाठी यायचं आहे. पाहू शकता कशा पद्धतीने चेंडूला इथे पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहतोय की बॅटच्या वरच्या पट्ट्यात येतोय आणि एक अप्रतिम झेल, चेंडूवर नजर, तदनंतर योग्य नियंत्रण आणि अचूक धाव, या सर्व तिन्ही गोष्टींचा समन्वय आणि एक अप्रतिम झेल. इथे मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्र, आपण स्क्वेअर लेगचे पंच जिथे होते रमीज रेस त्यांच्या जवळ हा झेल टिपला जातोय आणि 34 या धावसंख्येवर हा 5वा गडी बाद होतोय. श्री गणेश भरोडी संघाचा कर्णधार आणि विनंती असेल चेरोबा कोण संघाचा कर्णधार आपण कृपया नाणेफेक कक्षाजवळ यायचे. पुढचा चेंडू किरण. इथे मात्र ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न, बॉल बॅक ड्राईव्ह. नक्कीच फॉलोथ्रू मध्ये अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण स्वतः गोलंदाजामार्फत आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॉल बॅक ड्राईव्ह, अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. किरण षटकातील पुढचा चेंडू लेफ्ट आर्म अराउंड विकेट. इथे मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक थोडासा चुकतोय, चेंडू हातातून निसटतोय, फ्लाय स्लिप क्षेत्राकडे चेंडू वळतोय, बाईटचा इशारा शकल कोटी या पंचांकडून. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकते ती 35 वर. आपण जर पाहिलं 2 षटकांचा विचार केला तर 28 धावा धावफलकावर झळकल्या होत्या आणि प्रोजेक्टेड स्कोअर दाखवत होता 56 धावा. मात्र तदनंतर विजेंद्रने कलाटणी केली, वेगळं प्रत्यकरण केलं गोलंदाजीचं आणि त्या अनुषंगाने नक्कीच किरणला देखील प्रेरणा मिळते आणि तो देखील एक अप्रतिम षटक हाताळतोय. किरण षटकातील पुढचा चेंडू. ते मात्र बॅकफुटला जाऊन चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा मानस होता. जागेवरूनच खेळणं थोडस कधी कधी कठीण होऊन जातं आणि तसंच आपण पाहिलं या फलंदाजीच्या बाबतीत की जागेवर आणि अंतिम क्षणाला थोडासा बॅकफुटला रूम करून चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडू फळीमध्ये कुठेही संपर्क नाहीये, निर्धाव चेंडू. धावफलक स्थिरावतोय तो 35 वर. इथे मात्र पुन्हा एकदा जागेवर खेळण्यावर मजबूर केलं होतं आणि बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव आणि अशा पद्धतीने 4 षटकाच्या अंती फलंदाज बाद होतोय. त्रिफळचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय आणि मी नाणेफेकीसाठी विनंती करतोय आमच्या मान्यवर कक्षामध्ये विराजमान अल्पेशजी भोईर आणि देवेंद्रजी पारकर या 2 सन्माननीय अतिथींना विनंती करतोय
की आपण नाणेफेकीसाठी यावं. सिद्धिविनायक अंजूर संघाचं सुद्धा आगमन झालेलं आहे. रोहन तरे आपलं आणि आपल्या संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. इथे आपण पाहतोय रवी देसले चेरोबा कोण संघाचा कर्णधार. रवी देसले आणि इथे आपण पाहतोय श्री गणेश भरोडी संघाचा कर्णधार. मी विनंती करतोय मान्यवरांना आपण नाणेफेक करावी. 4 षटकांचा सामना आहे. छाप कॉल केला जातोय आणि काट येतोय. मी मान्यवरांना विनंती करतोय आपण सन्मानी अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं. चेरोबा कोण संघाचा कर्णधार रवी. नाणेफेक जिंकतोयस. नाणेफेकीच्या आधारावर कुठला निर्णय घेतोयस? क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोस. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं आहे. अतिशय महत्वाचं पॉवर प्लेचं षटक असतं. तर पॉवर प्लेच्या षटकासाठी कुठला गोलंदाज तुम्ही यूज करणार? पशु आहे, दिनेश भोईर आहे. अनुभवी गोलंदाज यूज करणार. पशुकडे एक दांडगा अनुभव आहे, त्याचा आधार घेण्याचा प्रयत्न नक्कीच. दिनेशकडे देखील चांगला अनुभवाची शिदोरी आहे. एकंदरीत आपण जर श्री गणेश भरोडी संघाचा विचार केला तर चांगल्या दर्जाचे फलंदाज त्यांच्या संघामध्ये आहेत. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धाव खर्च करतील आणि एकंदरीत जर त्यांना रोखायचं असेल 4 षटकामध्ये तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? अंडर 40 मध्ये आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू पहिल्या षटकात. आणि एकंदरीत लक्ष जर तुम्हाला घ्यायचं असेल तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. कोणावर जास्त जबाबदारी असेल? पशु आहे, दिने आहे, राज, बावल्या. सीएम चषक आयुष्यमान भारत क्रिकेट स्पर्धा ही आपण पाहतोय. कसं वाटतंय भारतीय जनता युवा मोर्चाचं आयोजन? कसं वाटतंय निलेश गुरव आणि संपूर्ण भारतीय जनता युवा मोर्चा तालुका भिवंडीचं हे आयोजन खूपच चांगलं आहे. आउटफील्ड चांगली आहे, खेळपट्टी चांगली आहे आणि आयोजन खूप चांगलं आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू. श्री गणेश भरोडी स्पोर्ट्स संघाचा कर्णधार. नाणेफेक जिंकली असते तर काय निर्णय स्वीकारला असता? प्रथम क्षेत्ररक्षणच केलं असतं मी. क्षेत्ररक्षण केलं असतं. निर्णय थोडासा विरोधी आहे. इथे ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. पॉवर प्लेचा विचार केला तर नक्कीच महत्वाचे 2 फलंदाज तुमच्या संघामध्ये असतील जे पॉवर प्ले मध्ये जातील. मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा उभारण्याचा तुमचा मानस असेल? 15 पर्यंत धावा करण्याचा, पॉवर प्लेच्या षटकामध्ये 15 पर्यंत धावा करण्याचा प्रयत्न करेल. आणि एकंदरीत 4 षटकांमध्ये 40 प्लस जाण्याचा प्रयत्न असेल. कसं वाटतं आयोजन? कसं वाटतं नियोजन? आयोजन खूप चांगलं आहे आणि ग्राउंड खेळण्यासाठी ग्राउंडही खूप चांगलं आहे. प्रेम आणि विजय कडून काय अपेक्षा असतील? प्रेम आणि विजय कडून ही अपेक्षा असेल की ती संघाला चांगली ओपनिंग करून द्यावी. ऑल द बेस्ट. थँक्यू. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय इथे चेरोबा कोण संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा एक धाडसी निर्णय स्वीकारलाय आणि आमंत्रित केलंय ते श्री गणेश भरोडी या संघाला प्रथम फलंदाजीसाठी. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स सुभाष धुमाळ आणि डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. धन्यवाद संदीपजी मोरे. पुन्हा एकदा आपण खेळाकडे वळूया मित्रांनो. 36 धावांचं लक्ष्य आहे. एक माफक लक्ष आहे. लो स्कोरिंग सामना आहे आणि सलामीची जोडी खेळपट्टीवर मिस फोल कवाड संघाची. पहिला चेंडू फलका हातक्यात खेळायला चेंडू जातोय शॉर्ट कव्हरला आणि त्यावर एक धाव पूर्ण करतोय तो अमित आणि योगेश. पहिल्या सामन्यामध्ये योगेश याने अप्रतिम फलंदाजी केली होती. 22 धावा जमवल्या होत्या आणि एक सामनावीराचा किताब सुद्धा पटकावला होता. यावेळेला थोडीशी गोलंदाजी स्वैर केली होती. मात्र कमबॅक करतोय का बघायचंय. फलंदाजीमध्ये काय करतोय बघायचंय. संघाचा प्रमुख खेळाडू आहे योगेश. फलंदाजीमध्ये काय करतोय बघायचंय. मोहम्मद याला मात्र डिफेन्स केलेला आहे. अतिशय चांगला चेंडू होता आणि बचाव केलेला आहे. अगदी टेस्ट क्रिकेटच्या अंदाजामध्ये बचाव केलेला आहे. सुभाष धुमाळ बघितला आपण. आपण पाहिला होता बॉलर बॅक ड्राय. मोहम्मद एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. याला आडव्या पट्ट्या खेळण्याचा प्रयत्न अपील केलं जातंय. पायचीचं मात्र पंच रमेश रेज यांचं लक्ष होतं की चेंडू हा डाव्या एष्टीच्या बाहेरून जात होता आणि ते इशारा करतायत लेग बाय. मित कुमार कवड संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. जर आपण षटकारांची हॅट्रिक करता लगातार 3 षटकार पेश करता तर सुदामा गुरव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे.
धावसंख्या झालेल्या दोन मित्रांनो, आपण पंच रमेश रईस यांना पाहतोय. पायनियरचे सर्वात अग्रेसिव्ह खेळाडू म्हणून याची ख्याती होती. यानंतर इम्प्रोवाइज फटका खेळलेला आहे. पॅडल स्वीप आणि चेंडू डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार. तो पत्ता करतो गुल हो हो, तो पत्ता करतो गुल पॉवरफुल. हे आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. पॅडल स्वीप खेळला होता. लॅपटॉप पॅडल स्वीप आपल्याला पाहायला मिळते आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेर सेम चौकार. इम्प्रोवाइज सुभाष धुमाळ आपण बघतो. 20 क्रिकेटला सुरुवात झाल्यानंतर इम्प्रोव्हायझेशन जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. इम्प्रोवाइज फटके 360 डिग्री मध्ये जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. 6 धावसंख्या झालेली आहे. मोहम्मद यावर मात्र अपील केलं जाते. पुन्हा एकदा पायचीचं अपील केलं जात आहे. मात्र पंच पायचीचं अपील फेटाळून लावतायत, कारण त्यांनी बघितलेलं आहे की चेंडू बॅटला स्पर्श झाला होता. बॅटला स्पर्श होऊन पायावर जेव्हा आदळते पायचीचं अपील फेटाळण्यात येतं. पंत 3 गोष्टी पाहत असतात. बॅटला स्पर्श झालेला आहे किंवा नाही, फलंदाज खेळलेला आहे आणि स्टेज समोर होता की ते बघत असतात. मोहम्मद फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा चेंडू जातोय डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय का बघायचंय. चित्रके पाठला करतायत आणि चेंडू सीमा पार चौकार. भान नवे जल्लोष महाराष्ट्राचा, ही आस नवी ही जिद्द नवी. जल्लोष महाराष्ट्राचा. वाईटच्या रूपाने मिळाल्या ह्या 5 धावा. स्क्वेअर चेंडू होता आणि चेंडू सीमारेच्या बाहेर गेला होता. धावसंख्येला वेग येतोय. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या होती 12. एक चांगली सुरुवात मिसफोर्ड कवाड संघाची. मोहम्मद याला पुढे आलेला आहे. चेंडू हवेत आहे. झेल सारखी संभावना मात्र नाहीये, कारण शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक पहिल्या स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक नव्हता आणि तोपर्यंत योगेश याला संधी मिळाली आहे स्ट्राईक रोटेट करण्याची. 13 धावा झाल्यात. सुभाष धुमाळ आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये एक दमदार सुरुवात, कारण धावसंख्या 36 धावांचं लक्ष आहे. निश्चित जर सरासरीचा विचार केला तर 9ची सरासरी हवी होती आणि 9 पेक्षा जास्त धावा केलेल्या आहेत. षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर मित्र स्पोर्ट्स कवाड संघाची धावसंख्या झालेली ती बिनबाद 13. एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. पॉवरप्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी म्हणता येईल. थोडंसं सहकार्य लाभलेलं आहे. स्वेर मारा गेलेला आहे. गोलंदाज मोहम्मद याने थोडंसं एक प्रकारे सपोर्ट केलेला आहे प्रतिस्पर्धी संघाला. सामना जेव्हा सुरू झाला तेव्हा आवश्यक धावगती जी आहे ती जवळपास 9 धावांची होती. मात्र पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय चांगली सुरुवात आहे. त्यामुळे उर्वरित जी 3 षटके आहेत 3 षटकामध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे जेव्हा आवश्यक धावगतीपेक्षा जास्त धावा तुम्ही पॉवर प्लेमध्ये जमवता तेव्हा येणारी जी षटके असतात सुभाष धुमाळ, त्यामध्ये फलंदाजीवरला जो दबाव असतो तो कमी होत असतो. संघाचं मनोधैर्य उत्साह वाढलेला असतो, मनोधैर्य वाढलेलं असतं. नक्कीच पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताशी, कारण पहिल्या षटकामध्ये जेव्हा चांगली धावसंख्या येते तेव्हा जो आस्किंग रन रेट असतो तोही कमी होत असतोय, कारण करंट रन रेट पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगला आपल्याला पाहायला मिळत आहे. मिसफोर्ड कवाड संघाला सुवर्ण षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आमचे उगले साहेब आहेत त्यांच्याकडनं. रमेशजी राऊत, व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. स्क्वेअर चेंडू. सन्माननीय रमेश राऊत यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचे सेम चषक 2018 मध्ये युवा नेते निलेश गुरव साहेब आणि भाजप युवा मोर्चा तालुका ग्रामीण यांच्याकडून हार्दिक स्वागत आहे. 14 धावा झालेल्या आहेत. 36 धावांचं लक्ष आहे मिसफोर्ड कवाड संघासमोर. मित्रांनो, हा दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आहे आजच्या दिवसातला. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा कोळ्याचा पाडा संघाला पराभूत केलं होतं. मिसफोर्ड कवाड संघाने सहजगत्या पराभूत केलं होतं. योगेश अष्टपैलू कामगिरी बघायला मिळाली होती. उमर याला फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे. सॉफ्ट हँड ड्राईव्ह, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आणि त्यावर 1 धाव पूर्ण करतोय. ही एक चांगली रणनीती आहे सुभाष धुमाळ. आपण पाहतोय जेव्हा तुमच्या समोर आस्किंग रन रेट आवश्यक धावगती कमी असते तेव्हा अशा प्रकारे चेंडूला थोडंसं फक्त दिशा देऊन एकेरी दुहेरी धावा, लाईफलाईन, क्रिकेटची जी लाईफलाईन आहे त्याचा वापर आपण जास्तीत जास्त केला पाहिजे. नक्की छोट्या बॅकलिपचा वापर केला होता. लूज बॅटल हँड पुश केला होता हा चेंडू आणि एकेरी धावेने धावसंख्या आपण पाहतोय 15. एक चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळते दोन्ही सलामीवीरांकडून. अमित आणि योगेश अशी सलामीची बिनीची जोडी खेळपट्टीवर आहे.
हा चेंडू मात्र उजव्या यष्टी थोडा बाहेर अपील केला जात आहे, मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय चेंडू आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. धावसंख्या 16 आपण पाहतो 36 लक्षाचा पाठला करताना. निश्चित सन्मान्य रमेश राऊत सरांचे ते आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. यावेळी मध्ये एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू रोलवलेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते, मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकणार आहे फलंदाजांना. या 2 धावीने धावसंख्या होते ते 18. खार्डीवरनं अजय तांगडी या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा देत आहेत. अजय तांगडी आपलं खूप खूप स्वागत आहे. याला पुन्हा इम्प्रोवाइजचा फटका खेळण्याचा प्रयत्न थोडासा सफल क्रॉस झाला होता, मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये हवा तसा येत नाहीये. कवड संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. इंजिनियर प्रशांत डोंगरे यांच्याकडून प्रत्येक षटकाराचा 100 रुपयाचा पारितोषिक जाहीर करण्यात आलेले आहे. पाहूया सुवर्ण संधीचा फलंदाज लाभ उठवतायत का. 18 धावसंख्या झालेली आहे. उमर याला मात्र हुकचा फटका आणि चेंडू गॅप मधून लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. हाय आमचा नेता लई पॉवरफुल. शॉर्ट बॉल अखूट टप्प्याचा चेंडू पाहू शकता आपण रिप्ले मध्ये. हुकचा फटका खेळलेला आहे आणि गॅप मधून प्लेसमेंट जबरदस्त. लॉंग लेग सीमा पार झालेला आहे. चौकार. 22 धावा झालेल्या आहेत. अतिशय उत्कृष्ट चौकाने धावसंख्या 22 आपण पाहतोय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू आहे. दिशा आहे चेंडू या उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. या सामन्यामध्ये व्हाईट चेंडू जास्त बघायला मिळतात. थोडा स्क्वेअर मारा पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा बघितला होता. योगेश सारखा जो प्रमुख गोलंदाज आहे त्याच्याकडून सुद्धा स्क्वेअर मारा बघायला मिळतोय मिस फॉर कवाड संघाच्या बाजूने. पुन्हा एकदा आज इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न होते. खाली जातोय चेंडू. निर्धावाच्या रूपात चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या अजूनही स्थिर आहे 23. मात्र एक चांगली धावसंख्या आहे, कारण 36 धावांचा एक माफक लक्ष आहे. जिंकण्यासाठी फक्त 13 धावांची आवश्यकता आहे. अजूनही दुसऱ्या षटकातला खेळ सुरू आहे. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. या लोअर फुलटा चेंडू खेळलेला चेंडू जातोय तो मिडॉनवरनं डीप मिडॉनला. तोपर्यंत मात्र फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते. धावसंख्या झालेली 24 आणि आता मात्र मिस फॉर कवाड संघाचं पारड जड वाटतंय, कारण 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा अजय तांगडी अबुस्फोट संघाकडून देण्यात येतात. मित्रांनो, अबुस्फोट संघाचा आता वन मॅन शो विकिशन म्हात्रे यांचा एक जबरदस्त शो बघायला मिळणार आहे. 21 जानेवारी ते 26 जानेवारी आणि 7 दिवस ही नाईट स्पर्धा असणार आहे. आणि ग्रामीण आणि सिटी क्रिकेटचा महासंग्राम अशी स्पर्धा असेल, कारण तब्बल 16 संघ सिटी क्रिकेटमध्ये असतील आणि ग्रामीण आणि सिटी क्रिकेटचा महासंग्राम खार्डी या ठिकाणी मैदानावर होईल 21 जानेवारी ते 26 जानेवारी. आणि 21 तारखेपासून नाईट स्पर्धा रजनी स्पर्धा बघायला मिळणार आहे. नक्कीच मित्रांनो, पाहायला विसरू नका क्रिकेट फेस्टिवल स्वराज्य चषक खार्डी 2019 वन मॅन शो विकी म्हात्रे आणि अबू स्पोर्ट्स खार्डी आयोजित ग्रामीण आणि सिटी क्रिकेटचा महासंग्राम. यानंतर सामना आपण पाहणार होतो श्री गणेश भरोडे विरुद्ध चेरोबा कोण. त्यानंतर सिद्धुनायक अंजूर विरुद्ध नयन क्लब खारबाव. त्यानंतर सामना आपण पाहणार अनिलन सुरे विरुद्ध आयडल हवेदिवे. आणि पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना गावदेव भिनार विरुद्ध नामदेव स्पोर्ट्स डोंगे. प्रेम पाटील आपलंही हार्दिक स्वागत आहे. वेलकम. 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आणि सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक सुभाष धुमाळ. धन्यवाद गवळी सर. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न अपील केला होता, मात्र पंच अपील फेटाळून लावतात. शॉर्ट पॉइंटला चेंडू जोपर्यंत अडवतोय क्षेत्ररक्षक तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात आणि एका धावेने धावसंख्या होते ते 25. सिल्वर जुबली धावसंख्या अमित कुमार कवड संघाची धावपलकर झलकली गेलेली आहे. बरोबर 11 चेंडूने अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. यापुढील सामना आपण पाहणार श्री गणेश भरोडे विरुद्ध चेरोबा कोण या दोन बलाढ्य संघामध्ये. यावेळी केवळ दिशा दिलेली आहे. कव्हर पॉइंट रिझन करे खराब क्षेत्ररक्षण शॉर्ट कव्हर पॉइंटला आणि जिथे एक धाव होती तिथे 2 धाव पूर्ण करतात. अतिशय उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज अमित आणि योगेश यांच्यामध्ये धावसंख्या 2 ने वाढून होते ती 27. 27 विदाउट लॉस. 27 रन बिना विकेट के नुकसान पे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अफान तिसरं षटक आदळतोय. यावेळी केवळ डिफेन्स केलेला आहे, पुश केलेला आहे.
पुश करू खुश रहो असं आपण पाहतोय, कारण अतिशय चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. छोट्या बॅकलिपचा जास्तीत जास्त वापर करताना दिसतात फलंदाज आणि अतिशय चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळते. एक माफक आव्हानाने माफक आव्हानाचा पाठला का कशा प्रकारे करावं हे दोन्ही फलंदाजांना माहिती आहे. दोन्ही सलामीराने अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आतापर्यंत केलेले आहे. 28 धावफलकावर झळकलेले आहेत. यावेळी सपोर्ट करून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू वेगाने जातो इष्टाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती. लो स्कोरिंग सामना प्रेक्षकांना बघायला मिळतो आणि सुभाष धुमाळ आपण पाहतोय की प्रेक्षकांना नेहमी हाय स्कोरिंग बघायला आवडत असतात. चौकार षटकांची आतषबाजी बघायला आवडत असते. हा सामना मात्र लो स्कोरिंग बघायला मिळतोय. नक्कीच 8 चेंडूने अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. यावेळी फ्लिक करण्याचा प्रयत्न. डाऊन दी लेग स्टंप पंचांचं वाटचं षटक आहे. अवंत वाटच्या रूपाने धावसंख्या सिंगल निवडून होते ते 29. 7 धावांची अजूनही आवश्यकता आहे आणि 8 चेंडू शेष आहेत. यानंतर मित्रांनो कुठेही जाऊ नका. बिग मॅच श्री गणेश भरुडे विरुद्ध चेरोबा कोण. यावेळी पुन्हा एकदा दिशायन चेंडू पंचांचं वाटचं षटक आहे. अवंतचा वाटच्या रूपाने धावसंख्या सिंगल निवडून होते ते 30. हा स्वेर मारा गवलीसर जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळते. दिशा भरकटताना दिसतात गोलंदाज. दिशायन गोलंदाजी आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळालेली आहे. फ्लिक केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगला चेंडू जोपर्यंत अडवतोय क्षेत्ररक्षक तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. एका धावेने कवड संघाची धावसंख्या वाढवून होते ती 31. आपल्या होम ग्राउंडवर अमित कुमार कवाड संघाने अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स केलेला आहे. युवा नेते आयोजक निलेश गुरव यांचा संघ आहे. यावेळी ऑन द डाऊन द ग्राउंड चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि पहिल्या विकेटचं पतन. पहिला हादरा बसतो योगेशच्या रूपाने अमित कुमार कवाड या संघाला. खेळ जुना परिडाव नवा रंगवू खरा मैत्रीचा ताल नवा सूर नवा हा गरजे अभिमानाचा माती मधला ढंग मराठी रंग मराठी अजूनही 5 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 5 धावा. 6 गेंदों में 5 रनों की जरूरत है. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. माझ्यासोबत आमचे रेकॉर्ड किंग ज्याला आम्ही संबोधतो सुभाष धुमाळ, त्यांना नक्कीच आठवत असेल सेमीफायनलचा हिरो कपचा सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका आणि जवळपास हेच समीकरण होतं. 6 चेंडू आणि 6 धावा आणि दिग्गज गोलंदाज संघामध्ये असताना सचिन तेंडुलकर मास्टर सचिन तेंडुलकर सर यांच्या आधी चेंडू सोपवला आणि आपला निर्णय सार्थ ठरवला आणि भारतात तो सामना सचिन तेंडुलकरने ह्याच इक्वेशनमध्ये जिंकून दिला होता. पण एव्हरी डे इज नॉट संडे. तो दिवस वेगळा होता, गोलंदाज वेगळे होते. आजचा दिवस वेगळा आहे, मैदान वेगळा आहे, खेळणारे खेळाडू सुद्धा वेगळे आहेत. नक्कीच त्यावेळी गवळी सर माझ्या माहितीप्रमाणे मोहम्मद अझरुद्दीन संघाचा संघनायक होता आणि मोहम्मद अझरुद्दीन कडून सचिन तेंडुलकरने स्वतःहून तो चेंडू मागून घेतला होता आणि एक मॅजिक षटक हाताळलं होता आणि त्या षटकाने इतिहास रचला होता. भारतीय संघ विजय झाला होता. कैफी घेतो गोलंदाजी मार्गावर. येल्लो मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेताला नव्हता आणि धावपाच्या रूपाने आणखीन एक फलंदाज बाद होतोय कवाड या संघाचा. खेळ जुना परिडाव नवा रंगवू खरा मैत्रीचा ताल नवा सूर नवा हा गरजे अभिमानाचा. मित्रांनो क्रिकेट पूर्णपणे अनिश्चितच खेळ आहे. कालचा सामना आपण पाहिला होता शिलोमाता वल विरुद्ध जयबजरंग गोडसे बी. 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज असताना शिलोमाता वल संघ पराभूत ठरला होता आणि विजय संपादन केला होता जयबजरंग गोडसे बी या संघाने. म्हणून क्रिकेट पूर्णपणे अनिश्चितचा खेळ आहे. म्हणून इथे प्रेडिक्शन फेल आहे. क्रिकेटमध्ये कधी भविष्यवाणी केली जात नाही. 5 धावांची आवश्यकता आहे. 5 गेंदों में 5 रन चाहिए. चेसिंग इज कंपल्सरी. मित्रांनो कुठेही जाऊ नका. यानंतर विस्फोटक विध्वंसक फलंदाज प्रेम याची फलंदाजी आणि क्लास फलंदाजी दिनेश भोईर याची क्लास दोघांमध्ये द्वंद्व बघायला मिळणार आहे. यावेळी मात्र खराब चेंडू
पंचांचा नो बॉलचा इशारा आणि अशा सिच्युएशन मध्ये असा बिमार चेंडू टाकणे म्हणजे बिमार चेंडू, संघाला बिमार करणे. खराब गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज कैफिक याची भिवंडीला एक सामना झाला, त्यामध्ये पायनियर संघाच्या गोलंदाजाने शेवटचे चेंडू 2 धावा असताना भीमर चेंडू हाताळला होता आणि संघ पराभूत झाला होता. यावेळी मात्र ऑन द अपच्या अंदाजाने फटका खेळलेला आहे. चांगला प्रयत्न, शॉट्सचा एक्स्ट्रा कव्हरला केला होता. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत धावांची लयलूट करतात फलंदाज. धावबाच्या रूपाने फलंदाज चांगला प्रयत्न, शॉट एक्स्ट्रा कव्हरला केला होता. धावबाच्या रूपाने आणखीन एक फलंदाज डगवरच्या आसऱ्याला कवाड या संघाचा. खेळ जुना परिडाव नवा, रंगवू खरा मैत्रीचा ताल नवा, सूर नवा हा गरजे अभिमानाचा, माती मधला ढंग मराठी. मित्रांनो, ही सीएम चषकाची अतिशय आकर्षक धून आपण ऐकतोय. आमचे डीजे प्रोप्रायटर निश्चितच सुहास डीजे यांच्याकडून फक्त 1 धावेची आवश्यकता आहे आणि शेजारी आता वाढलेले आहेत. पडोशी पड गए. एम्ब्रेला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते कारण 4 चेंडूने 1 धावेची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज दीपक ठाकरे खेळपट्टीवर आलेला आहे. यावेळी मात्र विजय फटका आणि अशा प्रकारे विजय संपादन केले आहे मित कुमार कवाड या संघाने. अभिनंदन, अभिनंदन युवा नेते निलेश गुरव साहेब. अभिनंदन मित कुमार कवाड. खेळ जुना परिडाव नवा, रंगवू खरा मैत्रीचा ताल नवा, सूर नवा धन्यवाद. हा गरजे अभिमानाचा. लो स्कोरिंग सामना झालेला आहे आणि या ठिकाणी सामनावीर म्हणून ज्याला घोषित करण्यात येणार आहे, अँकर रोल किल्ला लढवलेला आहे अमित सलामीला येऊन अगदी शेवटच्या क्षणापर्यंत खेळपट्टीवर राहून संघाला विजय मिळवून दिलेला आहे. म्हणून मॅन ऑफ द मॅच मिस फॉर कवाड संघाचा अमित इज द मॅन ऑफ द मॅच. पराभूत संघ राइजिंग महापोली. लूजिंग टीम राइजिंग महापोली, आपको भी आना है. ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आमचे रमेशजी राऊत हे सुद्धा उपस्थित आहेत. आपलं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत. आणि आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अमित यास देण्यात येणार आहे. अमित, आपण यायचं आहे सलामीला येऊन अगदी शेवटच्या क्षणापर्यंत खेळपट्टीवर थांबून, कारण लो स्कोरिंग सामन्याचे वैशिष्ट्य असतं अँकर रोल ठेवणं फार गरजेचं असतं. भलेही एकेरी दुहेरी धावा घेतलेल्या खराब चेंडूचा समाचार. सो वेल प्लेड अमित. रमेशजी राऊत, आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करायचा आहे. आकाश जाधव आणि कल्पेश केने यांनी मित कुमार कव्वाड संघाचं अभिनंदन केलेलं आहे. तसेच दिवेश गुरव यांच्याकडून कोणगाव संघाला या सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. हे आपण पाहू शकता अमित यास आमचे रमेशजी राऊत माजी ग्रामपंचायत सदस्य आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करतायत. सो वेल प्लेड अमित अँड बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच.